Welcome students. Let's continue exercise 8.1 question number 11. प्रॉब्लेम आता थोडासा विचार करा टाइप कसा चेंज केला बघा. क्वेश्चन नंबर 11. इफ फर्स्ट इफ fx इक्वल्स हे तुम्हाला फंक्शन दिले 24 raised to x minus 8 raised to x minus 3 raised to x plus 1 upon 12 raised to x minus 4 raised to x minus 3 raised to x plus 1 for x not equals 0 इक्वल्स के फॉर x इक्वल्स 0 इक्वल्स के फॉर x म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली आणि खाली म्हटले इज कंटिन्युअस इज वाचा नीट इज कंटिन्युअस ऍट x इक्वल्स 0 फाइंड k. म्हणजे आता तुम्हाला इथे कंटिन्युटी चेक वगैरे करायची नाहीये, ते कंटिन्युअस आहे म्हणून सांगितलंय तर k ची व्हॅल्यू काय. मग साहजिक आहे ज्या अर्थी हे फंक्शन ऍट x इक्वल्स 0 कंटिन्युअस आहे याचा अर्थ याची लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. याची जी लिमिटिंग व्हॅल्यू काढाल तीच व्हॅल्यू कोणाची असली पाहिजे, के ची असली पाहिजे. असा साधारण हा टाईप. कसं लिहायचं बघा लक्षात. सिन्स fx is continuous at x equals 0, comma limit as x tends to 0 of fx equals f of 0. लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स काय असली पाहिजे, ऍक्च्युअल व्हॅल्यू. आणि f ऑफ 0 ची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी काय दिली सांगायचं बघा. f ऑफ 0 x 0 असताना व्हॅल्यू काय दिली, k दिली. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, तर k असली पाहिजे. मग आता आपण ह्याला वाटलं तर इक्वेशन 1 घेऊया आपण आणि या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 सांगा काय फंक्शन आहे, 24 raised to x minus 8 raised to x minus 3 raised to x plus 1 divided by 12 raised to x minus 4 raised to x minus 3 raised to x plus 1 equals limit as x tends to 0 as it is. पहिल्या दोघांमधून 8 raised to x कॉमन काढा. पहिल्या दोघांमधून या पहिल्या दोन टर्म मधून 8 3 is 24. पुढच्या दोघातून -1 कॉमन काढा. 3 raised to x -1. खाली 4 raised to x कॉमन काढा. 3 raised to x -1 -1 कॉमन काढा. 3 raised to x -1. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 न्यूमरेटर मधून 3 raised to x -1 कॉमन काढा. 8 raised to x -1 शिल्लक राहतील. खाली देखील 3 raised to x -1 कॉमन काढा. 4 raised to x -1 शिल्लक राहतील. ही टर्म कॅन्सल होईल. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय डिवाइडिंग n and d बाय x, कारण a raised to x -1 अपॉन x चा फॉर्म लागतो ना आपल्याला. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 0 8 raised to x -1 अपॉन x डिवाइडेड बाय लिमिट ॲज x टेंड्स टू 0 डिनॉमिनेटर 4 raised to x -1 अपॉन x. न्यूमरेटरची लिमिटिंग व्हॅल्यू आली log 8 अपॉन डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आली log 4. ठीक आहे. आता हे 4 2 जाईल वगैरे असे कधी कॅन्सल होत नाही. मी इथे कंटिन्यू करतोय. log 8 ला लिहायचं log ऑफ 2 चा क्यूब लिहायचं. log 8 ला log ऑफ 2 चा क्यूब लिहायचं. त्याला log ऑफ 2 चा स्क्वेअर लिहायचं खाली. हा 3 पुढे आणा 2 पुढे आणा म्हणजे 3 log 2 अपॉन 2 log 2. log 2 कॅन्सल झाले. आता LHS मध्ये काय होतं बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx ची व्हॅल्यू किती आली बघा. फायनल आन्सर 3/2. हे थोडक्यात लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 3/2. मग ऍक्च्युअल व्हॅल्यू मला सांगा k दिली त्यांनी, आपण ते 3/2 काढली. फ्रॉम 1 ह्याच्या खाली लिहायचं बरं का. फ्रॉम इक्वेशन 1 सांगा k ची व्हॅल्यू किती असणार आहे, जी तुमच्या लिमिटची व्हॅल्यू असेल तीच k ची व्हॅल्यू असेल. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली, 3/2. फक्त कंटिन्युटी मध्ये लिहायला जमलं पाहिजे, लक्षात ठेवा. ते मी परत सारखं तेच सांगतोय, कंटिन्युटी लिहायला अवघड आहे. हे लिमिटचे प्रॉब्लेम सोडवणं फारसं अवघड नसतं. ते कंटिन्युटी काय दिलंय त्यानुसार बघा चेंजेस कसे होतात. सगळे टाईप बघा दरवेळेस आपलं जसं टाईप बदलत जातो तसं लिहिण्याची पद्धत बदलत जाते आणि ते जमलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्या दृष्टीने हे महत्वाचं. ओके. ओके
सेकंड क्वेश्चन देखील त्याच टाइपचा आहे. fx equals 5 raised to x plus 5 raised to minus x minus 2 upon x square for x not equal 0 equals k for x equals 0 आणि खाली वाचा is continuous at x equals 0 तर find the value of k असं म्हणलेलं आहे. is continuous at x equals 0 then find the value of k. ठीक आहे. Since fx is continuous at x equals 0, याचा अर्थ काय तर लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx इक्वल्स काय असलं पाहिजे f ऑफ 0. आणि आता मला सांगा f ऑफ 0 ची व्हॅल्यू त्यांनी k दिलेली म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx ह्याची व्हॅल्यू तुम्हाला k दिली ह्याला इक्वेशन 1. आता ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू शोधा आणि त्यालाच k म्हणून टाका. खाली कन्सिडर लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx इज इक्वल टू लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ फंक्शन काय आहे तर 5 raised to x plus 5 raised to minus x minus 2 upon x square equals limit as x tends to 0 5 raised to x plus negative power minus 2 divided by x square. आता याचा डिनोमिनेटर बने याचा डिनोमिनेटर बने मला सगळ्यांचा 5 raised to x करायचा आहे डिनोमिनेटर म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ खाली वर 5 raised to x ने मल्टिप्लाय केलं याला म्हणजे 5 raised to x हा काय झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ह्याला काही गरज नाही 1 मायनस ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे 2 into 5 raised to x अपॉन हे कॉमन डिनोमिनेटर ना ते खाली आणलं 5 raised to x आणि ऑलरेडी असलेले x स्क्वेअर ॲज इट इज already asleep x square as it is. Next, so limit as x tends to 0 of fx LHS equals limit as x tends to 0. हे LHS चा पार्ट आहे तसा लिहिलाय. सांगा हे न्यूमरेटरकडे नीट बघा तुम्ही हा 5 raised to x minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बऱ्याचदा ही स्टेप आली तुम्हाला. हा 5 raised to x minus 1 फर्स्ट टर्म स्क्वेअर इथे आहे लास्ट टर्म स्क्वेअर इथे आहे दोघांचा प्रोडक्ट आणि त्याचे डबल इथे आहे माइनस साइन खाली x स्क्वेअर लिहितो मी आणि जे 5 raised to x आहेत ना जरा ते बाजूला लिहितो बघा हे आता इथे कॉमन स्क्वेअर करूया आपण लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 5 raised to x minus 1 अपॉन x चा कॉमन स्क्वेअर इनटू 1 अपॉन 5 raised to x. आता लिमिट घेऊ आपण ह्याचा आन्सर आहे log 5 चा स्क्वेअर इनटू 1 अपॉन 5 raised to 0 x ला 0 ठेवलं 5 raised to 0 म्हणजे 1 आहे त्यामुळे तुमची लिमिटिंग व्हॅल्यू थोडक्यात काय आली बघा लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx ची व्हॅल्यू काय आली तर log 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर ही तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आली. आणि इक्वेशन 1 मध्ये आपण काय सांगितलंय की जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू k ची आहे फ्रॉम 1 म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 सांगा k काय मिळाला तुम्हाला तर log 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके now third question if fx equals sin 2x upon 5x minus a for x greater than 0 right hand side approach equals 4 for x equals 0 actual value equals x square plus b minus 3 for x less than 0 हा left hand side approach आहे आणि खाली वाचा is continuous at x equals 0 find a and b. कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलं हे फंक्शन जे आहे त्याचा ग्राफ काय आहे कंटिन्युअस आहे. आता इथं पुन्हा लिहिताना थोडा टाइप चेंज झाला बघा इथं लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच आहे मगाशीचे दोन्ही प्रॉब्लेम जे होते ते लिमिटिंग व्हॅल्यू इक्वल्स ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या टाइप मध्ये होते. आता इथं लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड ऍक्च्युअल व्हॅल्यू हा अप्रोच आला. आता ते फंक्शन कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलंय बघा सिन्स fx इज कंटिन्युअस at x equals 0 limit as x tends to 0 minus of fx म्हणजे left hand side approach equals limit as x tends to 0 plus of fx is equal to f of 0 म्हणजे actual value left hand side limit right hand side limit आणि actual value काय असली पाहिजे सेम असली पाहिजे. मग पुढच्या स्टेप मध्ये limit as x tends to 0 minus of fx
इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 प्लस ऑफ एफ एक्स याची व्हॅल्यू एफ ऑफ 0 तुम्हाला इथं बघा काय दिलं एफ ऑफ 0 म्हणजे 4 दिले. ते कसं ओळखायचं आता इथं बघा ना एफ एक्स लिहा नाही प्रत्येक वेळेला एफ एक्स लिहा एफ एक्स इक्वल्स 4 फॉर एक्स इक्वल्स 0 म्हणजे एक्स 0 असताना ती व्हॅल्यू 4 म्हणजे एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू 4 तेव्हा हे एफ ऑफ 0 4 याला इक्वेशन पण दिलं तरी चालेल. पहिल्यांदा ही टर्म याला इक्वेट करूया आपण आणि नंतर ही टर्म याला इक्वेट करूया. कन्सिडर limit as x tends to 0 minus of fx equals 4. कुठून घेतला आपण हे फ्रॉम इक्वेशन 1. मग आता मला सांगा लेफ्ट हँड साइड साठीचा अप्रोच काय सांगा. लेफ्ट हँड साइड करता फंक्शन कुठला आहे बघा x लेस दॅन 0 हे फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस b मायनस 3 इज इक्वल टू किती आले 4. आता x ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा कारण डिनॉमिनेटर मध्ये काही 0 वगैरे काही नाहीये तर मग 0 प्लस b मायनस 3 इज इक्वल टू 4 मायनस 3 ट्रान्सफर केली की b इज इक्वल टू काय मिळाले तुम्हाला 7 b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता ही टर्म आणि ही टर्म आता लेफ्ट हँड साइड अप्रोच 4 ला इक्वेट करून झाला. आता राइट हँड साइड अप्रोच इक्वेट करा. कन्सिडर लिमिट as x tends to 0 plus of fx is equal to 4 from equation 1. आता राइट हँड साइड अप्रोच करता फंक्शन कुठलं बघा तर लिमिट as x tends to 0 plus राइट हँड साइड करता फंक्शन आहे sin 2x अपॉन 5x मायनस a याची व्हॅल्यू तुम्हाला काय दिली त्यांनी 4 दिली. हे अँगल ऍडजस्टमेंट नेहमीप्रमाणे लिमिट as x tends to 0 हे जे 5 आहेत ना हे 5 जरा बाजूला घेतो मी हे बघा sin 2x अपॉन x ते इंटू 5 आहेत ते बघा हे बाजूला घेतो. अँगल ऍडजस्ट केला लगेच कॅन्सलेशन घेतला मायनस a as it is equal to 4. आता साइन अँगल अपॉन अँगल 1 म्हणजे 2 अपॉन 5 इंटू 1 पाहिजे तर दाखवा मायनस a इज इक्वल टू 4. a RHS मध्ये या 4 LHS मध्ये येणार 2 बाय 5 मायनस 4 इज इक्वल टू a क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस 20 म्हणजे मायनस 18 बाय 5 इज इक्वल टू a. फायनल आन्सर a ची व्हॅल्यू मायनस 18 बाय 5 आणि b ची व्हॅल्यू 7. हे तुमचं काय असेल फायनल आन्सर. ओके a ची व्हॅल्यू किती मिळाली मायनस 18 बाय 7 आणि b ची व्हॅल्यू किती मिळाली 7 मिळाली. या प्रकारे हा क्वेश्चन पूर्ण करायचा. त्यातला फोर्थ क्वेश्चन बघा. For what values of a and b? For what values of a and b is the function fx equals ax plus 2b plus 18 for x less than or equal to प्रत्येक वेळा साइन कडे बघा less than or equal to 0 म्हणजे याच्यात 0 घ्यायचं आपल्याला इक्वल्स म्हणजे तेच फंक्शन fx equals x square plus 3a minus b for x for 0 less than x less than or equal to 2. इथं 0 घेतला इथं 0 घेतला नाहीये म्हणजे इथं गॅप पडली बघा 2 पर्यंत व्हॅल्यूज घेतले. पुढे 8x minus 2 for x greater than 2 इथं लेस दॅन ऑर इक्वल टू 2 आहे पण इथे डायरेक्ट ग्रेटर दॅन 2 आहे म्हणजे परत 2 ला गॅप पडली. इज कंटिन्युअस फॉर एव्हरी x असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कंटिन्युअस आहे तर a च्या आणि b च्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे. आता इथं लिहिताना पुन्हा टाइप चेंज करा. इथं तुम्हाला दोन ठिकाणी डिस्कंटिन्युटी चेक करायची किंवा डिस्कंटिन्युटी दिसतीये पण त्याने ते सांगितलं कंटिन्युअस आहे. एक आहे कंटिन्युटी ऍट x इक्वल 0 हे बघा लेस दॅन म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगायचं होतं साइन कडे फार लक्ष द्यावे असते. लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे इथपर्यंत तुम्ही 0 घेताय ग्राफ काढताना आणि इथं 0 न घेता पुढे जाताय. हे बघा 0 लेस दॅन x चा अर्थ काय 0 घेता येतं का नाही म्हणजे इथं तुम्ही 0 न घेता पुढे जाताय म्हणजे इथं तुम्हाला जो ब्रेक दिसतोय ना त्या ठिकाणी कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलंय इज कंटिन्युअस. इथं देखील बघा लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे 2 घेतलाय आणि 2 न घेता पुढे जाताय म्हणजे इथं पण एक बारीक गॅप पडली ती देखील त्यांनी कंटिन्युअस आहे असं म्हणले.
म्हणजे या प्रॉब्लेमला दोन अप्रोचेस आहेत. नेहमीसारखं लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड आहेच आहे, शिवाय कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल 0 ही एक कन्सेप्ट आहे त्यामध्ये, आणि कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल 2 अशी त्यातली दुसरी टर्म आहे. मग आता पहिल्यांदा मी हेडिंग देतोय. हेडिंग कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल्स, पहिली फर्स्ट लाईन अशी म्हणूया आपण की fx is continuous for all x. शेवट प्रॉब्लेम मध्ये शेवटी म्हणलं पाहिजे इज कंटिन्युअस फॉर ऑल एक्स, सगळीकडे कंटिन्युअस आहे. म्हणजे एक्सच्या प्रत्येक रिअल नंबर करता ती काय फंक्शन कंटिन्युअस आहे. आता पुढचं हेडिंग आपण घेणार आहोत, याच्याकडे बघून बरं का, कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल 0. म्हणजे एक्स इक्वल 0 ला देखील ते फंक्शन कंटिन्युअस आहेच आहे. सिन्स fx is continuous at x equals 0. तुम्हाला असं वाटतं सर कुठं सांगितलंय? हे बघा, fx is continuous for all x म्हणजे ते पुस्तक वाचा तिथं ड्रॉइंग मध्ये. कंटिन्युअस सगळीकडे आहे, म्हणजे 0 ला आहे, 1 ला आहे, 2 ला आहे, 0 पासून ते 2 पर्यंत सगळीकडे कंटिन्युअस आहे. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ fx. म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच आणि राईट हँड साइड अप्रोच काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, इक्वल असलं पाहिजे. मग लेफ्ट हँड साइड अप्रोच करता फंक्शन कोणतं घ्यायचं, तर बघा लेस दॅन 0 करता हे फंक्शन घ्यायचं. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस हे फंक्शन कोणतं सांगा, ax प्लस 22b प्लस 18 इक्वल्स. आता याच्याकरता लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस करता कोणतं फंक्शन घ्यायचं, fx. तर 0 पासून 2 पर्यंत म्हणजे 2 पासून 0 पर्यंतच्या राईट हँड साइड अप्रोच इथे आहे, x स्क्वेअर प्लस 3a मायनस b हे फंक्शन घ्यायचं. आता कुठेही डिनॉमिनेटर 0 होत नाही, डायरेक्ट x ला 0 रिप्लेस करा. a इंटू ब्रॅकेट 0 प्लस 2b प्लस 18 इज इक्वल टू x ला 0 रिप्लेस करा, 0 प्लस 3a मायनस b. ठीक आहे. तर मी काय करतो, हा तर हे नंबर 0 आहे, 2b येत नाही, 2b तिकडे मिळतो. म्हणजे राहिलं काय सांगा, 18 इक्वल्स इकडे 18 राहिले ना, 3a 2b तिकडे दोन मायनस झाले की नाही, म्हणजे तो ऑलरेडी मायनस b आहे, तिकडे 2b म्हणजे मायनस 3b आहे. 3 कॉमन आणि इकडे डिवाइड करून टाका, म्हणजे a मायनस b चा आन्सर किती आला सांगा, 6. 3 6 चा 18, 3 कॉमन आणि कॅन्सल, 3 6 चा 18 मिळाला तुम्हाला. a मायनस b ह्याला इक्वेशन आपण 1 लिहूया. ही झाली कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल्स 0. आता आपल्याला बघायचे कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल्स 2. पुढचं लिहूया, कंटिन्युटी ॲट एक्स इक्वल्स 2. पुन्हा फंक्शन कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सिन्स fx इज कंटिन्युअस ॲट x equals 2, limit as x tends to 2 minus of fx equals limit as x tends to 2 plus of fx. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड सेम असलं पाहिजे. आता बघा 0 पासून 2 पर्यंत, 2 च्या बाबतीत हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच, कारण 2 पेक्षा लहान व्हॅल्यूज घेत 2 पर्यंत, आणि इथं 2 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज म्हणजे ग्रेटर दॅन 0. मग लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस सांगा fx काय येणार त्यावेळेस, x स्क्वेअर प्लस 3a मायनस b घेणार इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 2 प्लस ऑफ fx काय येणार, राईट हँड साइड अप्रोच काय घेणार तुम्ही, 8x मायनस 2 घेणार. x ला 2 रिप्लेस करा, 2 स्क्वेअर प्लस 3a मायनस b इक्वल्स 8 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 2, 2 स्क्वेअर 4 plus 3a minus b as it is, 8 to the 16, 16 minus 2 म्हणजे 14, 8 to the 16, 16 minus 2, 4 ट्रान्सफर केले, मग 3a minus b is equal to 10. हे झालं तुमचं इक्वेशन 2 झालं. हे काय झालं सांगा तुमचं इक्वेशन 2. आता खाली इक्वेशन्स 1 and 2 सायमल्टेनियस सॉल्व करून दाखवायचे, एक लाईन मेन्शन करायची, सॉल्विंग 1 and 2 सायमल्टेनियसली वी गेट
ए इक्वल्स किती आणि बी इक्वल्स किती. आता मी ओरली करून बघतो ए आणि बीच्या व्हॅल्यूज. यातून हे इक्वेशन सबट्रॅक्ट केलं की 2a इज इक्वल टू 4, म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 मिळेल तुम्हाला. तुम्ही तिकडे गेलं की 6 नाही, काय झालं, ए ची व्हॅल्यू 2 मिळाली ना, म्हणजे b -4 मिळेल तुम्हाला. बी किती मिळेल? -4. फक्त चेक काय असेल ते सायमल्टेनियस तुमचं तुम्ही सोडवून घ्या, जे येतील ते आन्सर. ठीक आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 5. साधारण मगासारखाच क्वेश्चन आहे बघा. काय म्हणले बघा, फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी, म्हणजे थोडक्यात ए अँड बी तुम्हाला फाइंड करायचे. फंक्शन fx इक्वल्स x² - 4 upon x - 2 फॉर x लेस दॅन 2. साइन कडे नीट बघा बरं, साइन फार महत्वाचे आहे. x लेस दॅन 2 इक्वल्स ax² + bx + 3 फॉर 2 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 3 इक्वल्स ट्वाइस x - a - b फॉर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आणि खाली वाचा तिथे काय म्हणले, त्यात खाली वाचा तिथे is continuous for every x on R. म्हणजे फंक्शन एव्हरीवेअर कंटिन्युअस आहे त्यांना म्हणायचं आहे. ऍट x इक्वल्स कुठलाही नंबर ते कंटिन्युअस आहे. fx इज कंटिन्युअस एव्हरीवेअर इन R असं म्हटलेलं आहे. तर a आणि b च्या व्हॅल्यूज काय, आता पुन्हा सांगतोय बघा. इथं लेस दॅन 2 आहे आणि इथं लेस दॅन ऑर इक्वल टू साइन आले बघा, म्हणजे तिथे एक डिसकंटिन्युटीचा एक पॉइंट आहे. इथं लेस दॅन 3 आहे, इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 आहे, म्हणजे 3 घेऊन पुढे जायचं आणि इथं 3 घ्यायचं नाही. तिथं डिसकंटिन्युटीचा पॉइंट आहे. पण त्यांनी सांगितलं कंटिन्युअस आहे, म्हणजे त्या पॉइंटपाशी आपल्याला जिथं ब्रेक झाले वाटतंय तिथं कंटिन्युअस आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे तिथं लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. मग आता हे कसं लिहायचं, तर सुरुवात फर्स्ट लाईन fx is continuous for all x which belong to R, म्हणजे सगळ्या रियल नंबर्स. तिथे त्यांनी लास्ट लाईन मध्ये हे मेन्शन केलं. आता आपलं पहिलं हेडिंग येईल कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 2. ऍट x इक्वल्स 2 फंक्शन कंटिन्युअस आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. अरे सगळीकडे कंटिन्युअस आहे म्हणून त्यांनी सांगितलं. सिन्स fx is continuous at x equals 2, comma, limit as x tends to 2 minus of fx equals limit as x tends to 2 plus of fx. हे दोन्ही अप्रोचेस सेम असले पाहिजे बघा. लेस दॅन करता बघा, लिमिट as x tends to 2 minus of fx x² - 4 upon x - 2 is equal to limit as x tends to 2 plus of fx. राइट हँड साइड बघा 2 आणि 3 च्या मधल्या व्हॅल्यूज, म्हणजे 2 पर्यंत यायचं पण 3 पासून यायचं आपल्याला. हा राइट हँड साइड झाला, म्हणजे ax² + bx + 3. आता हा लिमिटचा आपला फर्स्ट प्रॉब्लेम आठवला बघा, फॅक्टर्स प्रॉब्लेम कॅन्सलेशन करा. लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस फॅक्टर्स आहेत x + 2 x - 2 अपॉन x - 2. इथं काही प्रॉब्लेम नाही, डिनॉमिनेटर 0 नाही, काही नाही, डायरेक्ट सबस्टिट्यूशन करा. a into bracket 2 square plus b into bracket 2 plus 3. हा फॅक्टर कॅन्सल करा, x ला 2 रिप्लेस करा, म्हणजे डावीकडे झाले 2 + 2, तिकडे 4a plus 2b plus 3. आता हे 2 + 2 4 होणार आणि 3 इथे आणून मायनस होणार, बरोबर आहे. हे 4 + 4 2 + 2 4 आणि 4 मध्ये 3 गेले 1 आहे, म्हणजे 1 इक्वल्स 4a + 2b. ह्याला द्यायचं इक्वेशन 1 द्यायचं. हे दिसतंय का बघा तुम्हाला, 4a खाली बॉटमला 1 is equal to 4a + 2b. काय म्हणाले तुम्हाला ही व्हॅल्यू, हे इक्वेशन 1 झालं.
ठीक आहे. आता असंच हेडिंग बदलायचं आपल्याला. कंटिन्युटी ऍट एक्स इक्वल्स काय म्हणायचं आता 3 आणि साइन कुठं ब्रेक झालं. कंटिन्युटी ऍट एक्स इक्वल्स 3 बघायची आता आपल्याला. पुन्हा ऍट एक्स इक्वल 3 देखील कंटिन्युअस आहे. सिन्स fx is continuous at x equals 3, comma, limit as x tends to 3 minus of fx equals limit as x tends to 3 plus of fx. आता लेफ्ट हँड साइड अप्रोच बघा. 2 पासून 3 पर्यंत व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. 2 पासून 3 पर्यंत, म्हणजे 3 पेक्षा लहान व्हॅल्यूज इथे घेतल्या जातात आणि 3 पेक्षा मोठ्या इथे घेतल्या जातात. म्हणजे लेफ्ट हँड साइड करता काय फंक्शन आहे सांगा. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 मायनस सांगा फंक्शन काय येणार. हे मिळणार ax स्क्वेअर प्लस bx प्लस 3 इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 प्लस करता फंक्शन काय घेणार ट्वाइस एक्स मायनस ए प्लस बी हे फंक्शन घेणार. कुठेही डिनॉमिनेटर 0 नाही काही नाही. डायरेक्ट सबस्टिट्यूशन 3 रिप्लेस करा. a इंटू ब्रॅकेट 3 स्क्वेअर प्लस b इंटू ब्रॅकेट 3 प्लस 3 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट 3 माइनस a माइनस b 9a प्लस 3b प्लस 3 इज इक्वल टू 6 माइनस a माइनस b. इथे आणले 10a झाले पॉझिटिव्ह. इथे आणले 4b झाले. RHS मध्ये 3 शिल्लक राहिले. हे झालं तुमचं इक्वेशन 2 झालं. ठीक आहे. इथे इक्वेशन 1 आहे, इथे इक्वेशन 2 आहे. आता आपण जर 1 and 2 सायमल्टेनियस सोडून घेतले तर ते लाईन मेन्शन करायची. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 सायमल्टेनियसली वी गेट. रफ करतो मी. 10a plus 4b equals 3. या इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. या इक्वेशनला 8a plus 4b is equal to 2. 8a plus 4b is equal to 2. 4 ने मल्टिप्लाय केलं. सबट्रॅक्ट केल्यानंतर हे डिफरन्स घेतल्यावर हे कॅन्सल झाले. 2a शिल्लक राहिले इज इक्वल टू 1. म्हणजे a ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1/2 मिळाली. आता a ची व्हॅल्यू जी 1/2 आहे ती मी इथे रिप्लेस करतो. बघा इथे a ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 1 इक्वल्स 4 into 1/2 प्लस 2b. याचा आन्सर येणार आहे 2. 2 इकडे जाऊन मायनस झाले म्हणजे मायनस 1 इक्वल्स 2b म्हणजे b ची व्हॅल्यू मिळाली -1/2. तर तुम्ही कसेही रफ करा नाही तर सोडवून दाखवा ते पाहिजे. फायनल आन्सर a इक्वल्स 1/2 आणि b इक्वल्स -1/2. सॉल्विंग 1 and 2 सायमल्टेनियसली वी गेट a ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली 1/2 आणि b ची व्हॅल्यू काय मिळाली -1/2. ओके. हॅलो परत एकदा जरा माझी नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये मिस्टेक झाली. हे साइन प्रॉब्लेम मध्ये मायनस आहे. हा पण प्रोसेस मध्ये अजिबात बदल नाही लक्षात ठेवा. हा प्रोसेस मध्ये बदलणार नाही. एक काम करा तुम्ही. हे आपलं चुकीचं नाही आहे. मी सोडवलं बरोबर आहे. फक्त इथं प्रॉब्लेम आहे. आता सहज बघितल्यानंतर ते कळलं की तिथं प्रॉब्लेम मध्ये -b आहे. तिथं मी चुकून ते वरचे हे बघितले का बघा. ax स्क्वेअर मायनस bx प्लस 3 आणि इकडे ट्वाइस x मायनस. हा पार्ट बरोबर आहे सगळा. बाकीचा इथं फक्त साइन मायनस करून हाच प्रॉब्लेम एकदा परत तुम्ही सोडून काढा. ठीक आहे. आणि मग टेक्स्टबुकचं आन्सर तुमचं काय आहे ते माझ्या पद्धतीने बघून घ्या. ते स्वतः करा. कारण मला सगळीकडे चेंजेस करायला लागतात. सगळीकडे जर चेंजेस केले तर प्रॉब्लेम येते. कारण इथल्या इथे करून दाखवतो. लक्ष द्या. एकदा हे झालं आहे तुमचं. इथं जर b तुमचा निगेटिव्ह असेल हेही करून दाखवतो. चला इथं तुमचा आता b निगेटिव्ह झाला. ठीक आहे. चेंजेस कसे होतील b निगेटिव्ह झाला. मग इथं प्रॉब्लेम मध्ये इथं परत b तुमचा मायनस होईल. यात काही बदल नाही. हा पण तुमचा b काय होईल सांगा आता मायनस होईल. हे 3 हे झाले -2. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये एवढा बदल झाला असता. ठीक आहे. आता इकडे पण काय झालं असतं बघा. इथं
तुम्हाला घ्यावं लागलं असतं साईन, म्हणजे हा बी तुमचा निगेटिव्ह झाला असता. ठीक आहे. मग हे पण 3b तुमचे काय झाले असते, निगेटिव्ह झाले असते. आता बघा, हे झाले इथं आणल्यानंतर 10a झाले, मायनस बी इथं आणल्यानंतर प्लस झाले, म्हणजे इथं मायनस बी इथं आणल्यानंतर हे झाले असते मायनस 2b आणि हे 3 झाले असते. जर असतं तुमचं इक्वेशन 2. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन्स हे आता मिळालेले आपण सायमल्टेनियस सोडूया. ठीक आहे. बघा, पहिलं तुमचं फर्स्ट इक्वेशन, हे इक्वेशन मी आहे तसं लिहितोय, 10a minus 2b is equal to 3. 10a minus 2b आणि खालचं 4a minus 2b, 4a minus 2b is equal to 1. सबट्रॅक्ट केलं तरी त्यातला b निघून जातो. 4 minus 10 minus 4 म्हणजे 6a is equal to 3 minus 1 म्हणजे 2. काय मिळाले असते, a ची व्हॅल्यू तुम्हाला 1/3 मिळाली असते. अजून कुठं काही चेंज झाला असता का एकदा बघा बरं का, अजून कुठे चेंज झाला असता का प्रॉब्लेम मध्ये. मी एकदा साइन सगळ्याचं एकदा पुन्हा चेक करतो. हे बरोबर आहे, ax स्क्वेअर मायनस bx प्लस 3 पण बरोबर आहे, ट्वाइस ax मायनस a प्लस b बरोबर आहे. फक्त इथं साइन चुकलं होतं, ते चेंज केलं. 2 + 2 4 आले असते इकडे, 4a minus 2b हे इक्वेशन बरोबर आहे. नंतर इथं मायनस साइन आला असता, 3 minus 3b plus 3. ओके, 9a minus 3b plus 3, 6 minus a minus b, 6 minus a plus b, सॉरी 6 minus a plus b. ठीक आहे, हे प्लस बी आहे प्रॉब्लेम मध्ये, हे 9 आहे. आता a ट्रान्सफर केल्यानंतर 10 आहे, हे इथं आणल्यानंतर मायनस 2b, तर मायनस 4b झाले असते, b पॉझिटिव्ह आहे ना 4b, आणि प्लस 3 तिकडे गेल्यानंतर 6. ओके, मग आता सायमल्टेनियस मध्ये काय काय झालं असतं बघा. 4a minus 2b is equal to 1 आणि हे इक्वेशन आहे 10a minus 4b is equal to 3. सॉरी आहे, माझ्याकडे चुकून साइन मध्ये मिस्टेक झाली, आणि याला मी आता 2 ने मल्टिप्लाय करतो या इक्वेशनला. 8a minus 4b is equal to 2. याला इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय काय होईल बघा चेंजेस. सबट्रॅक्ट केल्यानंतर इकडे राहतील ट्वाइस a आणि इकडे राहतील 1, म्हणजे a चा आन्सर आला असतं 1/2. आता तुम्ही हवं तर तुमच्या टेक्स्टबुकशी मॅच केल्यानंतर दाखवू शकता. a ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली आता, a 1/2 मिळाला. आता b पाहिजे ना तुम्हाला, इथं रिप्लेस करतो, a ला 1/2. 4 into bracket 1/2 minus 2b is equal to 1. ठीक आहे, 2b तिकडे 1 कडे घ्या, ह्याचा आन्सर आला 2. या दोघां 1 मायनस केले इज इक्वल टू ट्वाइस b. 1 इज इक्वल टू ट्वाइस b डिवाइड केल्यानंतर b ची व्हॅल्यू काय मिळाली 1/2. म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला मिळेल a 1/2 आणि b 1/2. मग अशी काहीतरी माझं साइन कुठं चुकलं होतं बहुत, पण हे आन्सर तुमचं टेक्स्टबुकशी मॅच होते का चेक. a 1/2 आणि b 1/2. सॉरी, एक इथं साइन मिस्टेक केलेली आणि मी इथे केली होती. बी केअरफुल.